बदलापूरमधील शाळेमध्ये शिकणाऱ्या 2 चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याच्या विकृत प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपनं बदलापूर कुळगाव नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानंतर संतापाची प्रचंड लाट उसळली। राजकीय विरोधानंतर तुषार आपटेनं आपल्या पदाचा राजीनामा दिला। या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येतात आहे। आपण पाहूयात। तुषार आपटे हे आदर्श विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष होते। 5 वर्ष 25 वर्ष ते 9 वर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतात। तुषार आपटेंचा जो फॉर्म आहे तो कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक आहेत त्यावेळेला त्यांनी उमेदवारी देखील मागितलेली, त्याला उमेदवारी दिली नाही आणि जो काही निर्णय वरिष्ठांकडून आलेला आहे त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे। तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल। भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे। तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले। आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे। तो आरोप जर सिद्ध झाला तर त्याला भर चौकात त्याचं मुंडकं छाटून काली मातेला त्याचा बळी अर्पण केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। तर त्या आरोप सिद्ध झाला पाहिजे, कारण की न्याय व्यवस्थेच्या कटघऱ्यात आपण निरंतर वागूनच धर्मराज्याची स्थापना करू शकतो। नाही, घटना ती अत्यंत दुर्दैवी घटना होती। त्याच्यामध्ये ते सह आरोपी आहेत ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्यांना का कॉप्ट केलं गेलं याचं उत्तर शेवटी भाजपने देणं आवश्यक आहे, कारण भाजपने त्यांना कॉप्ट केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।